क्षणार्धात होत्याचं नव्हतं होईल, या संसाराला कोणाची नजर लागेल असं अजिबात वाटलं नव्हतं क्षणाला सुद्धा. पण या वाडे फट्याच्या ठिकाणी प्रमोदराव या जवानाची धडक, गाडीची बाईकची धडक टेम्पोला झाली. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. रक्ताच्या थरव्यात पडला या भारत देशाचा जवान. जगदीश म्हणून हाका मारत होती, हंबरडा पोडत होती गायीप्रमाणे ती आई. अरे दुःख यावं, पण असं दुःख कोणाच्या आयुष्यात येऊ नये. स्मशानभूमीमध्ये जाधवरावांचे अंत्यसंस्कार करण्याकरता लाखोंचा जनसमुदाय जमला होता. पण ऋतुजा नावाच्या पत्नीला अंत्यसंस्कार करण्याकरता व्हीलचेअरवरती यावं लागलं, स्ट्रेचरवरती यावं लागलं. एका बाजूला 8 तासांची पोरगी होती. अरे त्या लहानशा प्रमोदरावांच्या पोरगीला आणि ऋतुजाताईच्या पोरगीला काय वाटलं असेल? 8 तासांच्या लेकीनं बाप पाहिलं, पण तो बाप पाहिला स्मशानात मायबाप. आपल्याच मालगावच्या शेजारी असणारं सातारा जिल्ह्यातील नावाजलेलं झरे नावाचं गाव आणि 15 ते 20 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देव देश धर्मापायी प्राण आम्हाला हातात घेता आले पाहिजेत. आणि याचा वसा आणि वारसा आम्हाला ज्या मातीनं शिकवला, त्या मातीचं ब्रीदवाक्य जय जवान आणि जय किसान. खरं तर लाल बहादूर शास्त्री यांनी हे ब्रीदवाक्य तुमच्या आमच्या हातात दिलं. या देशाच्या सीमेवरती हा जवान हाडाची कडा रक्ताचं पाणी करतो, डोळ्यामध्ये तेल ओतून या देशाचं रक्षण करतो. वेळ पडली तर भारत मातेला स्वतःचे प्राण अर्पित करतो. वेळ पडली तर रक्ताच्या थरव्यात पडतो, पण भारत मातेचा स्वतःच्या रक्तानं राज्याभिषेक करतो आणि या भारत देशाला सुरक्षित ठेवतो. त्याचं नाव आहे जवान. दिल दिया है चांद भी देंगे ए वतन तेरे लिए. अण्णा सुंदर प्रमाण म्हटलं, पण या जवानांनी स्वतःचा दिलसुद्धा दिली आणि जानसुद्धा या भारत देशाला दिली. ज्या वेळेस भारत देशामध्ये शहीदवीर जवान होतात त्या वेळेस अग्रक्रमाने साताऱ्याच्या मातीचं नाव पुढे येतं. या सातारा जिल्ह्यातील झरे गावातील प्रमोद परशुराम जाधव हे जवान मायबापो शहीद झाले. त्यांच्या पाठोपाठ लगेच 2 दिवसात आमच्या फलटण तालुक्यातील विकास विठ्ठलराव गावडे हेही जवान शहीद झाले. कोरेगाव तालुक्यातील माने परिवारातील जवानसुद्धा शहीद झाले. एका या महिन्यामध्ये एका आठवड्यात 3 जवान या भारत मातेकरता मायबाप हो शहीद झाले. आणि या सातारा जिल्ह्याने 3 जवानांच्या बदल्यात या भारत मातेला 300पेक्षा जास्त जवान समर्पित केले. ही साताऱ्याची माते मायबाप, शूरवीरांची माते, क्रांतिकारकांची माते, कर्मवीरांची माते. मला सांगायचा आहे प्रसंग इतकाच. हा प्रसंग मी सांगतोय, गौरीताई तुझ्याही आयुष्यात दुःख आहे, रेखाताई तुमच्या आयुष्यात दुःख आहे, राजेंद्र दादा तुमच्या आयुष्यात दुःख आहे. कधीतरी तुम्हाला प्रश्न पडत असेल, अरे देव आमचा वैरी का झाला,
देवाने अण्णा आमचा देव आमच्यातून का नेला? झरे गावातल्या त्या घटनेकडं, उघड्या डोळ्यांनी त्या झरे गावातल्या घटनेकडं मायबाप 8 तासाचं बाळ जन्माला आलंय. 8 तासाचं. विचार सुद्धा करू शकत नाही, संकल्पना सुद्धा आखू शकत नाही आणि शब्दामध्ये व्यक्त सुद्धा होऊ शकत नाही. अरे आई गेली तेव्हा दारामध्ये होता मुका दंग. दम असेल तेव्हा तर आई दाखव पांडुरंगा. आई या जगातून निघून गेले की संपलं मायबाप सगळं. बाप या जगातून निघून गेला तर पोराची माय आणि बाप होण्याचं सामर्थ्य आईमध्ये असतं. पण प्रमोदरावांची आई या जगातून निघून गेली. अरे आपल्या असणाऱ्या बायकोचं ऋतुजाचं बाळंतपण कोण करणार? अण्णा कोण करणार बाळंतपण? सगळ्यात मोठा प्रश्न होता. माहेरा सुद्धा बाळंतपण करण्याकरता नव्हती आई. मोठा प्रश्न पडला, कोण बाळंतपण करणार? आणि म्हणून हा जवान सीमेवरून सुट्टी घेऊन आला. बायकोच्या बाळंतपणा करता आला होता. वाटलं नव्हतं काळ आपल्यावरती खालणार आहे. जाधव परिवारामध्ये आनंदाचा दिवस होता. अरे कोणीतरी पाहुणा आपल्या घरात जन्माला येणार. घरातली माणसं आनंदाने उड्या मारणार. प्रमोदरावांना छाती अभिमानानं भरून आली होती. मी बाप होणार. ऋतुजा ताईची छाती अभिमानानं भरून आली होती. अरे मी आई होणार. मायबाप सुखाचा महासागर त्यांच्या दारात त्या जाधव परिवाराच्या घरात येणार होता. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होईल. त्या संसाराला कोणाची नजर लागेल असं अजिबात वाटलं नव्हतं क्षणाला सुद्धा. पण या वाडे फाट्याच्या ठिकाणी प्रमोदराव या जवानाची धडक, गाडीची बाईकची धडक टेम्पोला झाली. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. रक्ताच्या थरव्यात पडला या भारत देशाचा जवान. जेव्हा जगदीशरावांचा अपघात झाला असेल तेव्हा पहिला प्रश्न पडला असेल संभाजीरावांच्या चिरंजीवांना, अरे कसं सांगायचं या कदम परिवाराला? कसं सांगायचं गौरीताईला? कसं सांगायचं राजेंद्र दादांना? कोणत्या मुखाने सांगायचं? पडला असेल प्रश्न. आता मी घरामध्ये पाऊल टाकल्या त्या आईचा टाहो होता. डोळ्यात पाणी होतं. हाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या लेका करता. अरे लेकरू किती मोठं झालं, कलेक्टर झालं, IPS झालं, डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, तर आई करता लेकरू असतं. जगदीश म्हणून हाका मारत होती, हंबरडा फोडत होती गायीप्रमाणे ती आई. अरे दुःख यावं पण असं दुःख कोणाच्या आयुष्यात येऊ नये. या जाधव परिवाराचा सुद्धा मायबाप हो. सोन्यासारखा प्रमोदराव हिरावला काळाने. स्मशान भूमीमध्ये जाधवरावांचे अंत्यसंस्कार करण्याकरता लाखोंचा जनसमुदाय जमला होता. पण ऋतुजा नावाच्या पत्नीला अंत्यसंस्कार करण्याकरता व्हीलचेअरवरती यावं लागलं, स्ट्रेचरवरती यावं लागलं. एका बाजूला 8 तासांची पोरगी होती. अरे त्या लहानशा प्रमोदरावांच्या पोरगीला आणि ऋतुजाताईच्या पोरगीला काय वाटलं असेल? 8 तासांच्या लेकीनं बाप पाहिला, पण तो बाप पाहिला स्मशानात. मायबाप बाप पाहिला स्मशानातल्या तिरडीवरती जळताना. बाप असतो मायबाप. या जगाच्या पाठीवरून बाप निघून गेला ना, सगळं काही संपलं मायबाप.
करी जोडी लेकुराचे ओढी आपली कुरवंडी वाळवणे एका एकी केला मिराशीचा धनी कडे वागवोनी फार खांदी. या 3 वर्षाच्या स्नेहाला या जगदीशरावांनी स्वतःच्या कडेवरती वागवला असेल, स्वतःच्या खांद्यावरती वागवला असेल. पण तो खांदा, तो आधार नावाचा बाप या जगातून निघून गेला. बाप बाप असतो माय बाप, बापासारखं कोणीच नसतं माय बाप. एखादं संकट खरावरती आलं तर बाप कधीच रडत नाही माय बाप. आईच्या डोळ्यात पाणी येतं पण बापाला जगाला पाणी दाखवता येत नाही. आई जगाच्या समोर रडू शकते, स्वतःचं दुःख सांगू शकते, पण बाप मायबाप हो रडत नाही. बाप एकदाच रडतो, एकदाच रडतो बाप मायबाप. तो दिवस असतो लेक सासरला जाताना. स्वतःच्या दारातलं लेकरू जेव्हा सासरला जातं तेव्हाच बाप ठसा 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 रडतो मायबाप. बाप साठावितो अश्रू वाट पाही त्या क्षणाची. बाप जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. पण या जगदीशरावांची बाप नावाची जागा जेव्हा ही स्नेहा नावाची छोटीशी चिमुकली अरे जाईल सासरला निघायला, तेव्हा बाप नावाची जागा कोण भरून काढणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बाप नावाची जागा नाही भरून काढता येत मायबाप.